पंतप्रधान मोदी आजपासून 3 दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर जुनागड जिल्ह्यातील सासन येथे राष्ट्रीय वन्यजीव मंडळाच्या घेणार बैठका। ठाकरेंच्या खासदारांची आज मातोश्रीवर बैठक। दुपारी 12 वाजता बैठकीचं आयोजन। उद्धव ठाकरे खासदारांना करणार मार्गदर्शन। लांजा तालुक्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला खिंडार। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शहर प्रमुख, शाखा प्रमुख, माजी सरपंचांसहित पदाधिकारी आणि शेकडो कार्यकर्त्यांनी केला शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश। आमदार किरण सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत पक्षप्रवेश। परभणीत शरद पवारांच्या पक्षाला मोठा धक्का। अजितदादांच्या उपस्थितीत 15 माजी नगरसेवकांनी केला राष्ट्रवादीत प्रवेश। सुप्रिया सुळे आणि अजित पवार आज एकाच मंचावर येणार। महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाचे शिक्षण प्रबोध 35व्या राज्यस्तरीय एकदिवसीय शैक्षणिक अधिवेशनासाठी राहणार उपस्थित। माणिकराव कोकाटेंच्या याचिकेवर आज कोर्टाचा निर्णय येणार। सत्र न्यायालयात आज निर्णय जाहीर करणार। शासनाची फसवणूक करून सदनिका लाटल्याचा आरोप। नंदनगरीच्या वैभवात शिवधाम उद्यान मानाच्या केंद्रबिंदू ठरणार। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला विश्वास। भिवंडीत काँग्रेसच्या वतीनं महापालिकेसमोर धरणे आंदोलन। विविध समस्यांच्या अनुषंगाने करण्यात आलं आंदोलन। नहीं चलेगी, नहीं चलेगी, वो अधिकारियों को सबसे पहले। पैठणमध्ये आमदार विलास भुमरे यांच्या हस्ते दिव्यांग भवनाचे भूमिपूजन। यावेळी मोठ्या संख्येने पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित। बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या पत्नी वेदांतिका राजे भोसले यांनी केली सातारा शहरातील 4 भिंती लगतच्या परिसराची पाहणी। अस्वच्छतेबाबत नगरपालिकेच्या आरोग्य विभागाला केल्या सूचना। एका महिन्यात दुसऱ्यांदा किरीट सोमय्या परभणीत बांगलादेशी नागरिकांना भारतीय जन्म प्रमाणपत्र दिल्याच्या मुद्द्यावर सोमय्यांकडून अतिरिक्त पोलीस अधीक्षकांची भेट। संजय राऊतांनी नीलम गोरे यांच्यावर केलेल्या वक्तव्यावर युवा सेनेकडून जोरदार घोषणाबाजी। राऊतांचा निषेध करत टेंभी नाक्यावर केलं आंदोलन। चंद्रपूर जिल्ह्यात उत्कृष्ट कार्याबद्दल सीईओ जॉन्सन यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गौरव। मुख्य कार्यकारी पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर जॉन्सन यांनी अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले। मुंबईच्या मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या मार्गावर आज जम्बो मेगा ब्लॉक। रेल्वेच्या तांत्रिक देखभालीसाठी 10 तासांचा मेगा ब्लॉकमुळे अनेक एक्सप्रेस आणि लोकल फेऱ्या रद्द। आरटीई प्रवेशासाठी 10 मार्चपर्यंत मुदतवाढ। त्यानुसार प्रवेशासाठी पात्र विद्यार्थ्यांना 1 ते 10 मार्च या कालावधीमध्ये प्रवेश घेता येणार। यंदा 1,09,087 जागा उपलब्ध। ईपीएफवर आता व्याजदर 8.25% कायम। कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने कर्मचारी भविष्य निर्वाह निधीवर 8.25% इतका व्याज दर कायम ठेवण्याचा निर्णय घेतलाय। चंद्रपूर शहरातील झरपट नदी अति प्रदूषित। आमदार सुधीर मुनगंटीवार नदीला प्रवाहित करण्यासाठी सरसावलेत। विविध विभागांकडून निधी प्राप्त करून घेत या निधीचे पुनरुज्जीवन करण्याचा केला निर्धार। अमरावतीत आरोग्य विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना गेल्या 3 महिन्यांपासून पगारच मिळाला नाही। त्यामुळे कर्मचारी आर्थिक संकटात सापडले असून नाराजी व्यक्त। पैठण येथील निंबार्क इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेजच्या वतीनं परभणीच्या पालिका प्रशासनाच्या अधिमूल्य निश्चितीच्या विरोधात सेलू शहर कडकडीत बंद। व्यापाऱ्यांनी या विरोधात शहरातील मुख्य मार्गावरून मोर्चा काढून केला निषेध आंदोलन। पहिल्या टप्प्यात गावठाण क्षेत्राचा विस्तार करून जमिनीच्या नोंदी अद्ययावत करणार। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा निर्णय।
अहिल्यानगरच्या मढी ग्रामसभेने केलेला ठराव अखेर प्रशासनाकडून रद्द. ग्रामसभा नियमबाह्य असल्याचा प्रशासनाचा निर्णय. यात्रेमध्ये मुस्लिमांना व्यवसायासाठी जागा न देण्याचा आदेश केला रद्द. नंदुरबारच्या शहादा तालुक्यात बिबट्याचा थरार कायम. बिबट्याच्या हल्ल्यात 1 जण जखमी. गावकऱ्यांकडून तीव्र संताप व्यक्त. अहिल्यानगरच्या पारनेर तालुक्यातील वरबाड शिवारात ऊसाच्या पिकात आढळले बिबट्याची पिल्लं. तालुक्यात बिबट्यांचा वावर वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. पैठणमध्ये नाथषष्ठी यात्रेनिमित्त आढावा बैठक संपन्न. येणाऱ्या वारकरी आणि भाविकांना सुविधा देण्याच्या आमदार विलास भुमरे यांच्या सूचना. सांगलीच्या समर्थ आश्रम शाळेतील 18 विद्यार्थ्यांना एकाच वेळी कावीळ आजाराची लागण. दूषित पाण्यामुळे कावीळची लागण झाल्याची प्राथमिक माहिती. महाबळेश्वरमध्ये फ्रेंड्स फिटनेस क्लबचे भव्य विभागीय शरीर सौष्ठव स्पर्धेचं आयोजन. स्पर्धेमध्ये सांगलीचा विश्वनाथ बकाली ठरला विजेता. सोलापूरमधील वडापुरात रंगला पालख्यांचा भेटीचा सोहळा. भंडाऱ्याची केली मुक्त उधळण. भक्तिमय वातावरणातील सोहळा पाहण्यासाठी भाविकांची गर्दी. आष्टी तालुक्यातील रुई नालकोलमध्ये महादेवाची यात्रा सुरू. महादेवाच्या पिंडीसोबत शेख मोहम्मद बाबा यांच्या दर्ग्याला ग्रामस्थ चढवतात चादर. बुलढाण्यात महिला बचत गट महोत्सवास प्रारंभ. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा आणि जिल्हा परिषद बुलढाणा यांच्या संयुक्त विद्यमाने महोत्सवाचं आयोजन. स्थानिक जिजामाता प्रेषागार या ठिकाणी 4 मार्चपर्यंत असणार महोत्सव. बीडच्या श्री क्षेत्र चाकरवाडीत 17वे अखिल भारतीय वारकरी संगीत संमेलन संपन्न. वारकरी संगीताला आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळावी अशी संमेलनाध्यक्षांची मागणी. नवी मुंबईमध्ये बायकोने काढला नवऱ्याचा काटा. मित्राच्या आणि मुलाच्या मदतीनं आवळला गळा. पती शारीरिक आणि मानसिक त्रास देत असल्याचं आरोपीनं केलं कबूल. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या बाळा दामोदर करलकराचा राहत्या घरातच खून. कुडाळ तालुक्यातील कवठी अन्न शांतवाडीतील घटना. वाशिम शहरात 7 वर्षीय चिमुकलीवर तरुणाने केला लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न. या प्रकरणी आरोपीला केली पोलिसांनी अटक. पालघरच्या वाडा शहरात 8 वर्षीय चिमुकलीचे अपहरण करणाऱ्या अट्टल गुन्हेगाराला 8 तासातच अटक. चिमुकलीची सुखरूप सुटका करण्यात वाडा पोलिसांना यश. नागपूरमध्ये 50 लाख रुपये किमतीचं सुगंधी तंबाखू नष्ट. नागपुरात अवैधरित्या सुगंधित तंबाखूची मोठ्या प्रमाणात तस्करी. चाकूचा धाक दाखवून लुटमार करणाऱ्यांना धुळे पोलिसांनी ठोकल्या बेड्या. नागपूर सुरत बायपासवरून 2 सराईत गुन्हेगारांना अटक. लुटलेले मोबाईल आणि शस्त्र जप्त. धुळ्यात शासकीय हद्दीतून अवैध गौण खनिजाचे उत्खनन. रावेरसह परिसरातील 15 जणांना अप्पर तहसील कार्यालयाच्या नोटिसा. 1 ट्रक भरून परराज्यातील 361 बॉक्स मद्य साठा जप्त. सॅनिटरी पॅडच्या नावाखाली मद्याची तस्करी. ठाणे उत्पादन शुल्क विभागाची कामगिरी. कारवाईत 1 जण पोलिसांच्या ताब्यात तर 42 लाखांचा मुद्देमाल जप्त. यवतमाळमधील लग्न सोहळ्यात महिलांची पर्स चोरणारा अवधूतवाडी पोलिसांच्या ताब्यात. एकूण 68,650 रुपयांचा मुद्देमाल चोरीचा गुन्हा दाखल. जालन्यात वीज चोरी करणाऱ्या भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्षावर गुन्हा दाखल. वीज पुरवठा खंडित असताना चोरून घेतली होती वीज. महावितरणच्या तक्रारीनंतर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल.
हिंगोलीत विद्यार्थ्यांकडून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन. आदिवासी समाजाची विशेष पदभरती करण्याच्या मागणीसाठी आंदोलन. बीड शहरात अनेक दिवसांपासून पाणीपुरवठा नाही. मनसेकडून बोंब मारो आंदोलन. नागरिकांना वेळेवर पाणीपुरवठा का केला जात नाही असा प्रश्न देखील मनसेच्या वतीनं नगर परिषदेच्या मुख्याधिकारी यांना विचारण्यात आला. बोधगयातील महाबुद्ध विहाराबाबत बौद्ध समाजाकडून मागील काही दिवसांपासून पंढरपुरात आंदोलन. महाबोधी महाबुद्ध विहार तात्काळ दुरुस्त करून बौद्ध समाजाच्या ताब्यात देण्याच्या मागणीसाठी आंदोलन. ट्रक चालकाची भरधाव रिक्षाला धडक. रिक्षामधील विद्यार्थ्यांना किरकोळ दुखापत. ट्रक चालक घटनास्थळावरून फरार. डोंगरावरून ढिगारा पडल्याने ऋषिकेश बद्रीनाथ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत. सततच्या पावसामुळे महामार्ग बंद. दिल्लीच्या अनेक भागात पावसाने लावली हजेरी. दिल्लीकरांना तापमानातील वाढीपासून दिलासा. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.